साहेबांनी मी इलेक्शनचा 8 महिन्या अगोदर राजेंद्र गावित यांच्याकडनं मी एक शाळा घेतली. ती शाळा होती अंमलाडची. ती शाळा घेतल्यानंतर संस्थांमध्ये माझी मिसेस आहे, माझे वडील आहेत, त्यांची तब्येत खराब आहे. 5 महिने ते लीलावतीला ऍडमिट होते. ते माझे वडील, माझी आई, मी, माझे मित्र आहेत जैन लोक, 3-4 लोक ते आहेत त्याच्यामध्ये. असे आम्ही लोक डायरेक्टर आहेत तिथं. आणि आम्ही इमानदारीत काम करतो. कोणत्याही संस्था विकत घेतली, स्थलांतर हस्तांतरचं प्रकरण मी घेतल्यानंतर मी सुरू केलं. पण इलेक्शन लागल्यामुळे तो थोडस प्रॉब्लेम आल्यामुळे, राजकारणात राहिल्यामुळे ते प्रकरण थोडं स्लो झालं. परंतु आमदार साहेबांनी त्या शाळेबद्दल कंप्लेंट केली. की यांनी शिष्यवृत्तीचे पैसे हे खाऊन गेले, असं बोगस भरत्या केल्या, त्यानंतर यांनी पगार बोगस काढताय. मी कोणतीही भरती केलेली नाही, कोणतेही शिष्यवृत्तीचे पैसे खाल्लेले नाही. आम्ही शिष्यवृत्तीचे पैसे जे बी येतात ते डायरेक्ट मुलांच्या अकाउंटला जातात. त्यानंतर मी एकही कर्मचारीकडनं 1 रुपया घेत नाही. त्यांना असं बोललं जात नाही की तुम्ही, उलट त्यांना लागले तर मला सांगा, तुम्हाला पैसे देतो मी, तुम्हाला खर्चाला काय लागत असेल तर मी कोणाकडनं पैसे मागत सुद्धा नाही. आणि आदिवासी लोक तिथं मुलं आहेत, त्यानंतर तिथं बिबट्या निघतो हे मला मान्य आहे. बिबट्या निघतो, पण तो बिबट्या बंद झाला. आम्ही तिथं काय असतं तर जाळून जायचं, त्याच्यामुळे वास नाही यायचा नाही तिकडे. परंतु किती एखादा मुलाला प्रॉब्लेम येतो, आम्ही इमर्जन्सी तर सर्व प्रस्ताव तयार करून आम्ही दाखल केलेला होता. आणि त्याच्यामध्ये ते प्रकरण आमदार साहेबांनी ते प्रकरण उचललं. ते उचलल्यानंतर संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा. आता मला सांगा, संस्था चालकाच्या याच्यामध्ये काय संबंध आला? मुख्याध्यापक तिथं आहे, तिथं आदिवासी 5 लोक तिथं नोकरीला आहेत, 2 जय भीम आहे, 1 ओबीसी आहे. तिथं 5 लोक आदिवासी, त्यांना बी ते, आणि ते कर्मचारी आहेत ते मी काय भरलेले आहेत, ते राजेंद्र दादांनी भरलेले आहेत ते. आणि त्यांचे भरलेले कर्मचारी, मी जी संस्था पूर्ण घेतली त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे? आणि मी ते स्थलांतर हस्तांतर करतो जे, ते प्रकरण दाखल करण्यासाठी साहेबांनी, हे आमदार साहेबांनी हे दाखवलं. शाळा नसतानाही विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, पोषण आहार, शिक्षकांची नियुक्ती आणि अनुदान लाटले आहे. संस्था चालकाने आदिवासींची फसवणूक केल्यामुळे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा. जिल्ह्यातील फक्त कागदावर सुरू राहणाऱ्या शाळांची चौकशी झाली पाहिजे, राजेश पाडवी यांची मागणी. तळोदा तालुक्यातील अंमलाड येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून अनेक वर्षांपासून शाळा सुरू असल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात ती शाळा अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. कागदोपत्री विद्यार्थ्यांची नावे, शिक्षकांची नियुक्ती, पोषण आहार, पगार, शिष्यवृत्ती आणि शाळेच्या अनुदानाच्या नावाखाली शासनाची फसवणूक केली असल्याने संबंधित संस्था चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. या प्रकरणाची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर निधी अपहार केल्यामुळे संबंधितांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे कागदोपत्रीत सुरू असलेल्या इतर शाळांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत असून या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. शिक्षण विभागामार्फत शाळा आहे, त्या शाळेमध्ये काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी, म्हणजे पुढे त्या ठिकाणी शाळा त्या शाळेमध्ये आज त्याची माहिती आम्हाला मिळाली. त्या शाळेमध्ये विद्यार्थी कुठं राहतात त्याबद्दल आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे अधिकारी, सर्व जिल्हा परिषद अधिकारी गेले, त्यांनी पंचनामा केला. त्यामध्ये त्या ठिकाणी शाळा बंद आहे, परंतु त्या शाळेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी नोकरी करण्याचा रेकॉर्डवर आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी शिकण्याचा रेकॉर्डवर आहे, आणि त्यांना भोजन देखील दिलं जातं असं रेकॉर्डवर आहे. आणि आमचा आदिवासी विभागाचा फंड, त्याच्यामध्ये शिक्षण विभाग त्यांना सर्व अनुदान देतं, परंतु त्या ठिकाणी शिष्यवृत्ती जी आहे आदिवासी विभागामार्फत दिली जाते, त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही उपस्थित केला. त्यानुसार व्यवसायामध्ये तक्रार केलेली आहे, दिसून त्या रेकॉर्डवर आणलेले लवकरात लवकर त्याच्यावरती जो संस्था चालक आहे त्यांनी खोटी माहिती त्या ठिकाणी दिली असेल, शिक्षण विभागाची फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावरती चौकशी करून आतापर्यंत त्यांनी जी काही शिक्षकाला त्या ठिकाणी पगाराच्या नावाखाली पैसे घेतले वाढले आणि टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचे पगार घेतले, त्याचबरोबर आमची आदिवासी विभागामध्ये शिष्यवृत्ती
कोणते पैसे खाल्ले बी नाही आणि आमच्या अकाउंटला पैसे येत पण नाही आणि कोणत्याही संस्थे तालुक्या आमच्या असताना आमच्या अजून हस्तांतर झालं नाही. परंतु मी कोणतंही शासनाकडनं आम्हाला अनुदान येतच नाही आणि मुख्याध्यापक आहे आणि ते त्यांचं काम करतात. ते विचार बी जे विमत आहेत ते आणि त्यांची शाळा बघतात ते लोक आणि आम्ही कोणालाही त्यांच्याकडनं कोणाकडनं पैसे सुद्धा मागत नाही. साहेबांना काय प्रॉब्लेम होता, साहेबांनी मला कानावर टच केलं, असं तुमचं ऐकायला भेटलं तर आम्ही त्या गोष्टीला हे केलं असतं. साहेबांनी सरळ डायरेक्ट अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा संस्था सालगाव. साहेबांना माहिती ही शाळा कोणाची असं आणि त्यांना हे बी माहिती होतं की माझे वडील ऍडमिट आहेत दवाखान्यात मुंबईला. तरी माझ्या वडिलांवर अॅट्रॉसिटी दाखल करायची, माझ्या आईवर करायची, माझ्या मिसेसवर करायचं, माझ्यावर करायचं. आता अॅट्रॉसिटी सारखं का केलं आम्ही तिथं? त्यानंतर त्यांनी माझी वैयक्तिक शाळा मनुदय बौद्धिक संस्था या शाळेवर त्यांनी माझ्या शाळेच्या विरोधात त्यांनी 27/4 एक तक्रार अर्ज केला त्यांनी की या शाळेत बोगस चालू आहेत. ही अशाच शाळांच्या त्यांनी चौकशा करायला लावल्या. माझ्या व्यवसायाला सुद्धा त्रास दिला. म्हणजे आपण राजकारण कुठ पोहतो असतो, राजकारणात असतो, गावापुरतं राजकारण करतो आपण. हे राजकारण डायरेक्ट व्यवसाय पावतं, राजकारण पुढे जातं. मी बी करू शकलो असते सर्व. मी ना शांत आपण बोलू, शांततेने बोलू. परंतु मी म्हटलं पण नंतर बोलू. आता 1-1.5 महिन्या अगोदर आमदार साहेबांनी 1 महिन्या अगोदर नगरपालिकेला कलेक्टर ऑफिस मध्ये 19/5/2026 नगराध्यक्षांना अधिकारच नाहीये. शासनाने नियम बदललेला आहे. 57 77 1 आणि 158 हे कलम काढून घेतले आहे. म्हणून नगराध्यक्षांच्या अंडरमध्ये सीओ काम करणार नाही आणि कोणत्याही कामकाजात नगराध्यक्ष त्याच्यामध्ये दखलंदाजी करणार नाही असं सक्तीचं आदेश हे करावं. कलेक्टरना पत्र दिलं आमदारांनी कलेक्टरना पत्र दिलं आणि नगराध्यक्ष कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये बघू शकत नाही. का? मी हे सर्व नोटिसा देतोय, मी सर्वेवर कारवाई करतो, याच्यासाठी हे पत्र दिलं का? हे सर्व पत्र देऊन आमदार साहेबांनी हे पत्र दिल्या गेल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मॅडमांनी 27/5/2026 ला पत्रक काढलं. 27/5 ला पत्रक काढलं आणि 27/5 ला त्याच्यामध्ये कलेक्टर मॅडमांनी की शासनाचा नियम 2018 या GR प्रमाणे काम करावं. ऑलरेडी ते GR 2/15/16 त्याच्या अगोदर नियम बदलले होते, त्याला स्टे झाला होता कोर्टाचा आणि या पत्राच्या अशाच पत्राला कोर्टाने 19 मध्ये सुद्धा स्टे दिलेले आहेत. एकदा कधी स्टे दिला तर पूर्ण महाराष्ट्रात लागू होत होतं. कोर्टाचे स्टे दिला म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्थगिती होते. तरी सुद्धा आमदार साहेबांच्या मनात बी नसतंय. हे सांगणारे कोण आहेत? त्यांचे दुकानं बंद पडले आहेत ना, जे बोर्ड गावात दुपल्यासारखे बसून राहताना, बोर्ड लावून बसून राहताना, ह्या व्यक्तीचं पोट भरत नाहीये. हा स्वतःचं काम करतो. काम केल्यानंतर याचे बिल आम्ही काढत नव्हतो. याचे काम बरोबर नाही त्याच्यावाले. याच्या कामांची क्वालिटी तुम्ही बघितली, जोशीनगर मध्ये जाऊन या, खंडोजी नगर मध्ये जाऊन या आणि एक कोणतं एक नगर इथं जाऊन बघून घ्या. या कामाची क्वालिटी नाहीये. आशापुरी नगर याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, हे कामाची क्वालिटीच नाही यांच्यावाली. जेव्हा अशा कामांचं काम बरोबर नाही, मी चौकशी लावतोय तर यांच्या डोळ्यामध्ये काय येतं की हे काम करा. माझे नगराध्यक्ष याला सर्व काय तर माहिती. यांचे हेवी नगराध्यक्ष ग्रुपला होते, इथं स्टे झाला, तिथं स्टे झाला. हे तर स्वतः 22 भाऊ ते सह्या करत आले ना, 22 भाऊ तर सह्या करत आले, पण त्याच्याही पोटात दुखायला लागलं तर काय करायला पाहिजे भाऊ असं. हे पत्रक काढून त्यांनी आमदार साहेबांनी लगेच हे पत्रक काढलं. नंतर आमदार साहेबांनी 1/6/2023 ला हे पत्रक काढल्यानंतर 1/6/2023 ला आमदार साहेबांनी पत्रक काढून नगरपालिकेला पत्र दिलं. 26 ला 1/6/2026 ला पत्र दिलं की आढावा बैठक घ्यायची आहे सर्व विभाग प्रमुखांना घेऊन. त्या टायमाला पत्रकार परिषद होती 11 वाजता असं वाटतं मला, 11-12 वाजता. तुम्ही बाहेर बसले होते, मध्ये मीटिंग चालू होती, बरोबर असं झालं ना.
तर त्या टायमाला मीटिंग मध्ये काय काय घडलं हे तर कोणी ओपन बोलणार नाही, पण ज्याला मला सांगायचं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही भाऊ दमदाटी झाली, तिथं दमदाटी करून तिथं बिलं काढण्यास सांगितलं झालं. बिना त्यांना नगराध्यक्षाला विचारायचं नाही, मी जे सांगेल ते बिलं काढा जावा. आणि त्यानंतर बिलं काढल्यानंतर मी जे सांगेल ते काम हे करायचं, तुम्ही त्यांचं ऐकायचं नाही. एवढ्या अधिकारी यांना कळायला पाहिजे लोकनियुक्त नगराध्यक्षांना पॉवर किती. कायदे काय म्हणतात, तुम्ही कायदे वाचत नाही आणि सरळ 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 ते कर्मचारी त्याच्यामध्ये आमचा तो एक डुमल्या तिथला तुम्हाला तुम्ही माहिती नसतो, त्याच्यामध्ये मॅच होता. हे सीओनी सुद्धा माझ्याजवळ एक मेल आलेलं पत्र 3 तारखेपासून माझ्याजवळ लपून ठेवलं. नगरपालिकेमध्ये आलेलं मेल पत्र 3 तारखेला सीओ नगरपालिकेत ही मीटिंग करून त्यांना दमदाटी केली गेली. मी जे आता सांगा समजून घ्या, मी जे कामाची चोक्षी लावली ते कामांचे बिलं काढायला पाहिजे का, यांनी काढलं ते बिलं 4 तारखेच्या मध्ये. 3 तारखेला यांनी ते पत्र आल्यानंतर हे पत्र 27ला मेल आलं, 3 तारखेपर्यंत यांनी लपवलं. मीटिंग घेतली गेली आढावा बैठक, आणि आढावा बैठक मध्ये सर्व झालं, यांची दमदाटी झाली. आणि नंतर बाहेर पत्रकार परिषद घेतली गेली. पत्रकार परिषद घेतल्या गेल्यानंतर नगर सीओनी त्या टायमाला एक पत्रक काढलं विभाग प्रमुखांना की या नियमाप्रमाणे काम करावं. मी त्या क्षणी कलेक्टरचं हे पत्र जसं आलं तसंच मी सीओला व्हॉट्सअपने मी लगेच सीओला कळवलं की कोर्टाचे स्टे झालेले आहे, त्यांना कोर्टाचे स्टे झाले. त्याला म्हटलं याला काय फरक पडणार नाही, हा काय 3 वर्ष परिषद पिरियड मध्ये राहून चुकलेला व्यक्ती, त्याला फक्त काय पाहिजे, पैसा पाहिजे फक्त त्याला. मग मीनी काय केलं, मी सरळ सरळ मी एक अर्ज कलेक्टर मॅडमांकडे केला. 4/6 अर्ज केला. 4 तारखेला अर्ज केल्यानंतर कलेक्टर मॅडमांनी एक पत्रक काढलं. नंतर कलेक्टर मॅडमांनी पत्रक काढलं आणि कलेक्टर मॅडमांनी पत्रक काढून 4 तारखेला पत्रक मी अर्ज केला की हायकोर्टाचे असे स्टे आहे, तर तुम्ही हे पत्र ऑलरेडी स्टे आहे, 19ला स्टे दिले गेले, तुम्ही असं पत्रक काढू शकत नाही. तर कलेक्टर मॅडमांनी 19 तारखेला 5 तारखेला मेल केला नगरपालिकेला 3 वाजेपर्यंत. तिथं मेल आला का कोर्टाचे स्टे आहे, 22 आजही कोर्ट मध्ये स्टे दिसतोय, तरी तुम्ही कोर्टाच्या अधीन राहून काम करावं. तरी सीओ शांत बसलेला होता. नंतर मग पेपरात आलं, घरपट्टी वाढली. घरपट्टी वाढण्यासाठी योगेश चौधरी कोणत्या पद्धतीने जबाबदार आहे, किंवा नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी किंवा आमची बॉडी कोणती जबाबदार आहे, आमची बॉडी कोणतीही जबाबदार त्या गोष्टीला नाही. का हे आम्हाला बोलायचं. जेव्हा हे पत्रक निघाल्यानंतर सीओ ते म्हणताय की तुम्हाला अधिकारच नाहीये नगरपालिकेत आमदारांचं पत्राच्या आधारावर, तर आम्हाला अधिकार नाही, तर आम्ही काय बोलणार सीओला, आम्ही सीओला कोणत्या शब्दाने बोलू की तू हे काय केलं. मग आम्ही ठराव करू शकलो असं, परंतु ठराव करण्यासाठी सर्व नगरसेवक लागले असते, सर्व प्रेमात झालं असतं, परंतु हे असे पत्रक काढले. मग आम्ही विचार केला की आपण या पद्धतीने जाण्यापेक्षा यांना जे बडबड करायचे ते बडबड करू दे ना. जेव्हा ते कुठे गेले ते यांनी जी आर काढले, ते कुठे आहे, हे कुठे आहे, महिन्यात 2024-25 ला नगरपालिकेने ठराव केला. 2024-25 ला नगरपालिकेने प्रशासक पिरियड मध्ये ठराव केला. ठराव केल्या गेल्यानंतर की घरपट्टीची एजन्सी नेमली, म्हणजे ठराव केल्यानंतर यांनी जाहिराती काढल्या. जाहिरात काढल्या गेल्यानंतर यांनी टेंडर दिलं. कोणती कंपनी आहे अमरावतीची, त्या कंपनीला टेंडर दिलं यांनी. तो पिरियड होता प्रशासकचा पिरियड होता. तेव्हा हे लोकांना सर्वांना कळत होतं की हे वाढेल, असं घरपट्टी वाढेल. तो व्यक्ती मला मी तर लक्ष एवढं दिलं नाही, कारण त्या टायमाला आजी तो माझी जो नगरसेवक माझी नगराध्यक्ष होता तोच नगरपालिकेत लक्ष देत होता. तोच काय बी आला तर मीच हे पुढे आमदारांना तेच सांगायचं पुढे जाऊन. आता बी आमदारांचं काम तोच भरतो, त्याला ती सवय येते टपऱ्यामध्ये बसून काम करायचं ते. पण तो व्यक्तीनी सरळ सरळ त्या टायमाला त्याला कळायला पाहिलं होतं, आणि जो मोर्चा काढतो ना त्यालाही माहिती होतं ही गोष्ट की हे लोक घर मोजताय. मी ठीक आहे, मी अंधारात राहिलो, मला माहिती नव्हतं. माझं घर जेव्हा चेक करायला आले, मी त्यांना काय बोललो, हे तुम्ही हे घर चेक करायला आले, आचारसंहिता पिरियडला आले ते, म्हटलं हे कसं काय होईल. तर म्हणे तुम्ही जेवढं तुमचं घर आहे बांधलेलं त्या हिशोबाने तुम्हाला घरपट्टी लागू होईल. ठीक आहे बाबा म्हटलं, तू मोजून घे. मी त्याला मोजायला लावलं, माझं घर मोजलं त्यांनी पूर्ण
खाली वरती जाऊन त्यांनी. जेव्हा हे मला कळलं तेव्हा यांना बी कळालं असेल तेव्हा की हे घर मोजलं जाणार आहे, त्या हिशोबाने घरपट्ट्या लागतील असं. मग हे झोपले होते का त्या टायमाला? आणि प्रशासक पिरियडच्या टायमाला कधी आपण तेच पैसे तेच थांबून घेतलं असतं तिथं प्रकरण, तर आज हे प्रकरण मोर्चा काढणं आणि हे काढणं झालं नसतं. आणि माझा याच्यामध्ये आमची बॉडीचे कोणताही प्रश्न नाही की हे लोकांनी घरपट्टी वाढवली. आम्ही कोणत्याही घरपट्टी वाढवण्याला आम्ही महत्व दिलेलं नाही. आम्ही फक्त एवढंच होतं, लोकांच्या सोय व्हायला पाहिजे. सीओनी प्रशासक आहेत, सीओ त्यांनी ते पत्रक काढलं आहे. आमचे जाहिरातीवर नगराध्यक्ष असल्या कारणाने त्यांनी सह्या केलेल्या आहेत. हे सर्व हे जाहिराती आहेत. हे बघा, तुमचा ठराव 28/4 28/4/2025 21-29 एप्रिलला पेपरात जाहिरात आली. त्यानंतर त्यांना वर्क ऑर्डर दिली गेली, 5-6ला वर्क ऑर्डर दिली गेली. मला सांगा, हे माझ्या पिरियड मध्ये झालेलं आहे का? हे प्रशासक पिरियड म्हणताय की यांनी योगेश भाऊनी वाढवलं, नगराध्यक्षांनी वाढवलं, राष्ट्रवादीवाल्यांनी वाढवलं. आमचा काय संबंध आला वाढवायचं? हे प्रशासक पिरियड मध्ये वाढवलेलं होतं. आम्ही मीटिंग आम्ही पत्रकार परिषद त्या पिरियडला घेतली असती महिन्याभरा अगोदर, परंतु आमदार साहेबांनी असे पत्र दिल्यामुळे आम्हाला आम्ही कोणत्या बेसवर बोलू? सीओला दमून सीओ पुरा हे झालेला आहे, त्यामुळे आम्ही घाबरून राहिलो. मग आम्ही त्यानंतर हायकोर्टात गेलो. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने आम्हाला स्थगिती दिली 30 तारखेला, 30/6/2026. याच्यामध्ये हायकोर्टाने दिलं की जे नगराध्यक्षांना जुन्या पद्धतीप्रमाणे काम करायचा अधिकार आहे. हायकोर्टाने स्टे दिला, 30 तारखेला स्टे दिला. ऑर्डर 3 दिवस उशिरा आली. मी कलेक्टरला पत्र दिलं, सीओला पत्र दिलं. हे पत्र देऊन मी स्टेचं हे केलं, तारीख पुढची पडलीये. आता मला सांगा, आता ही पोहता यावं लागलं. मी केलं काय मला तेच कळत नाही. माझ्या संस्थेच्या विरोधात तक्रारी, माझ्या धंद्याच्या विरोधात तक्रारी, मला धंद्याला त्रास द्यायचं, राजकारणामध्ये चालत असतं, हारजीत चालत असते. आम्ही 2दा पडलो. एकदा माझा भाऊ खाली नगरसेवक म्हणून पडला, एकदा इथून, नंतर माझे वडील सुद्धा पडले. आम्ही कोणाला त्रास दिला नाही असा. आता कोणत्या हिशोबाने आम्ही नगरपालिकेमध्ये हे केलेलं आहे आम्ही. त्यानंतर सुद्धा जे 3 तारखेला कलेक्टरनी डीपीडीसी यांनी 3 तारखेला जी मीटिंग घेतली, त्या मीटिंग मध्ये हा जो घर मोजणारा याचे 4 तारखेला 20 लाखाचे बिल काढलं. आमची सही न असताना का हे असे बिल काढायचे होते का? मी त्या गोष्टीला जे विरोध करत होतो ते बिल काढले गेले. तिथं 5-6 लोकांचं बिल काढले. जे कामांची क्वालिटी नाही त्या कामांची बिल काढले गेले. त्यानंतर तुम्ही ते 20 लाख रुपये बिल काढले, ते बी नफा फंड मधून पैसा काढला 20 लाख रुपये. पहिले अगोदर तर नफा फंड मध्ये पैसा नाही, लोकांचं काम करायचे तिथं, आणि त्याच नफा फंड मधून 20 लाख रुपये दिले 4 तारखेला, 4/5/2026 ला. भाऊ, एक प्रश्न आहे. बोलू. तुमचा अधिकार नसताना बिल कसं काढायचं? वैसा नहीं है. ये जो कलेक्टर मैडम ने पत्र दिया था ना, आमदार के पत्र के बेस पे, आमदार ने क्या बोला कि इनको अधिकार नहीं, नगर अध्यक्षों को, ये जीआर निकलेला शासन का परिपत्रक है, तो इसके आधार पे तुम्हारे को काम करने का अधिकार नहीं है. पर कलेक्टरों ने वो पत्र के बेस पे जैसे पत्र निकाला उसके ऊपर स्टे दिए करो हाईकोर्ट में. पर नियम क्या बोलता है, ऑलरेडी 2 कोर्टों ने कभी स्टे पहले से देके रखे, तो बाद में नियम बदल नहीं सकते जब तक कोर्ट का निकालने लगता, जब तक के. तो इसलिए कोर्ट क्या बोल रही है, ऑलरेडी हमने स्टे दिया है, तो ये जो अभी नया निकाला है, राजपत्र निकला है, इसको कोई महत्व नहीं. ऐसा वकीलों का बोलना है. हमने जो रिटायर्ड जज को पूछा वो हिसाब से, तो बाद में जब 19 को भी स्टे दिया ना, 19 को 2 लोगों को स्टे दिया, या अभी मुझे स्टे दिया, अभी इतने लोगों को भी स्टे मिल जा रहा. तो इन्होंने 3 तारीख को पत्रकार परिषद तुम्हारे लिया, तो 4 तारीख को बिल निकाला ना इन्होंने. 4 तारीख को बिल निकला ना. 5 तारीख को मेल आया कलेक्टर मैडम का. 5 तारीख से प्रकरण सब रुक गया. 5 तारीख के बाद में रुकने के बाद में भी उसको इतना दबाव था अकाउंटेंट को कि तू बिल निकाल ही वैसा. तो अकाउंटेंट की तबियत खराब हो, उसने मेडिकल वजह डाल के चलेगा वो आदमी. अकाउंटंट 20 दिवस मेडिकल वजह टाकून पळून चालला गेला. टेन्शन मुळे त्याची तब्येत खराब झाली, छाती दुखायला लागली. तर मला सांगा, तुम्ही ड्रीम कंस्ट्रक्शन वाल्याचं कामांचं बिल निघत, तुम्ही गावात तुम्ही चला आला, तुम्हाला दाखवतो किती खड्डे पडले, किती रस्ते खराब झालेले आहेत. मला उलट काम करू द्यायला पाहिजे, तो उलट कामं रोखण्याचे प्रयत्न करताय.
मला या अडथळा दाखवून मी कोर्ट कचेरी करू. माझ्या वडिलांची तब्येत खराब, मी 2-2 दिवस हप्त्यात तिथं राहायचो. दर हप्त्याला 2 दिवस मुंबईला जायचं, मंत्रालयात बी जायचो, वडिलांजवळ बी थांबायचं. नंतर 4 दिवस मी लोकांसाठी जायचो इथे. आता केलं काय मी, मला तेच कळत नाहीये. मी तुमच्याकडनं बी तिकीट मागितलं, तुम्ही मला नगरसेवक म्हणून तिकीट बी द्यायला तयार नाही. मी केलं काय तेच मला कळत नाही. आणि आमचे नगरसेवक असे निवडून आलेले आहेत की जे बिचाऱ्यांना 50 काय बाकीचं कळत बी नाही. असे नगरसेवक बाकी जे तरी कामं करताय, लोकांचं कामं करतायत.